नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर योगेश वसंतराव शेटे, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर, डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तळसंद. आज आपल्यासमोर जो विषय घेऊन येतोय, नुकताच 12वी सायन्सचा निकाल लागलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यासाठी कुठल्या पदवीला ॲडमिशन घ्यायचं याविषयी मोठ्या प्रमाणावरती चर्चा चालू आहे. आज आपल्याबरोबर जो विषय मी बोलणार आहे, नुकतंच त्या ठिकाणी आपल्याकडं भारतामध्ये लोकांनी कशा प्रकारे राहावं याचं आवाहन आपल्या पंतप्रधानांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये त्यांचा पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करणं, विजेचा वापर कमी करणं, त्याचबरोबर परदेशी जाण्याचे जे प्रमाण आहे ते कमी करणं, अशा विविध त्या ठिकाणी मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. तुम्ही म्हणाल की याचा आणि आजचे जे आपले येणाऱ्या काळामधले ऍडमिशन्स आहेत याचा काय संबंध आहे? तर संबंध खूप मोठा आहे. कारण की जर बारकाईनं आपण बघितलं तर जगभरामध्ये जे ऊर्जा संकट आहे त्यामध्ये पेट्रोल, डिझेल किंवा विविध प्रकारचे गॅसेस असतील, याची जी उपलब्धता आहे ती कमी होत चाललेली आहे. त्या काळामध्ये येणारे 2, 4, 5 वर्ष हे मानव जातीसाठी खूप वेगळ्या प्रकारची असणार आहे. बऱ्याचदा त्या ठिकाणी स्वदेशीचा नारा आपण दिला. महात्मा गांधींनी देखील सांगितलं की खेड्यांना स्वयंपूर्ण करा, आत्मनिर्भर करा, परंतु काही गोष्टी त्यावेळी आपल्याला पटल्या नाही. परंतु आजचा जर काळ बघितला तर त्या काळामध्ये खरोखर आपल्याला तो मार्ग पुन्हा अवलंबावा लागतोय काय हे त्या ठिकाणी बघावं लागेल. तर ही वेळ का आली? तर गेल्या 50 वर्षामध्ये जी आपण नैसर्गिक साधन संपत्ती वापरली ती जवळजवळ त्यापूर्वी 2000 वर्षापूर्वी मध्ये वापरली नव्हती. इतक्या मोठ्या प्रमाणावरती आपण नैसर्गिक साधन संपत्ती वापरली नव्हती. तर अशा काळामध्ये मार्ग काढत असताना तरुण पिढी ही या कुठल्याही देशाचा सगळ्यात मोठा दागिना असतो. आणि शिक्षण घेत असताना तुम्ही कुठल्या प्रकारची पदवी घेता, आज बारकाईनं गेल्या 5-6 वर्षामध्ये बघितलं तर प्रत्येकाला IT, कम्प्युटर किंवा सॉफ्टवेअर किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. परंतु बारकाईनं जर बघितलं तर 200-250 कोटी असणारी लोकसंख्या आज जवळजवळ जगाची 800 कोटी झालेली आहे आणि ती येणाऱ्या काळामध्ये अजून वाढणार आहे. त्यामुळं त्या लोकांना लागणारं अन्न किंवा त्या लोकांना लागणारं पाणी ही सगळ्यात मोठी गरज असणार आहे. म्हणजे गाड्या किंवा विमान असेल किंवा रेल्वे असतील किंवा इतर तत्सम ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्यापेक्षा अन्न आणि पाणी ही लोकांची नितांत गरज असणार आहे. आणि यावरती काम करायचं असेल तर आपल्याला कृषी किंवा कृषी आणि ऋषी हे जे धोरण आहे पहिल्यापासूनचं, बऱ्याचदा आपल्याला सांगितलं जातं की भारत हा कृषीप्रधान देश आहे, परंतु त्याच वेळी आपली जी धोरणात्मक त्या ठिकाणी जे बदल आहेत ते खरोखर भाषणापुरते कृषीसाठी आहेत की ऑन ग्राउंड आपण त्या प्रकारचं काम करणार आहे यावर देखील विचार करावा लागेल. आज कृषी अभियांत्रिकीच्या माध्यमातून आमचं महाविद्यालय जे काम करतंय, खरोखर महाविद्यालयामध्ये माहिती सांगत असताना मला सांगू वाटतं की त्यामध्ये असणारी जी विविध 6 डिपार्टमेंट आहेत त्याचा बारकाईने जर विचार केला तर आज जगभरामध्ये किंवा भारतामध्ये जे ऊर्जा संकट आहे किंवा अन्न पाणी याविषयी जे संकट आहे या सगळ्यावरती उपाययोजना असणारं जर कुठलं पदवी अभ्यासक्रम असेल तर तो कृषी अभियांत्रिकी. त्यामध्ये असणारे जे डिपार्टमेंट बघितलं तर फार्म मशिनरी अँड पॉवर इंजिनिअरिंग, ज्यामध्ये खुरप्यापासून ट्रॅक्टर पर्यंत आणि कंबाईन हार्वेस्टर पर्यंत या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी अभ्यासक्रम आम्ही त्यामध्ये घेतो. अन्न प्रक्रियेसारखा विषय आज बारकाईने जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही ही समस्या आहे का? 100% आहे. परंतु नेमकं काय पिकवावं आणि पिकवल्यानंतर आपल्याच ठिकाणी आपण त्याची प्रक्रिया कशी करावी याचं ज्ञान देण्याचं काम कृषी अभियांत्रिकी करतो. जसं मी म्हटलं तुम्हाला, पाणी टंचाई येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी पाण्यामध्ये, कमीत कमी वेळेमध्ये, कमीत कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणं, त्या उत्पादनावरती प्रक्रिया करणं, त्यात पुन्हा कुठल्या गोष्टीचं उत्पादन किती घेतलं पाहिजे याचं शेड्युलिंग करणं, या सगळ्यासाठी इरिगेशन अँड ड्रेनेज डिपार्टमेंट आहे. त्याचबरोबर जे काही माती किंवा पाणी आहे त्याचं कन्झर्वेशन कसं करायचं, जमिनीमधलं पाण्याचं त्या ठिकाणी ग्राउंड वॉटर टेबल कसं वाढवायचं याचा अभ्यासक्रम आम्ही सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन मध्ये करतो. याचबरोबर ऊर्जा संकटावरती पर्याय देण्यासाठी रिन्युएबल एनर्जी इंजिनिअरिंग जे अतिशय सुंदर डिपार्टमेंट आहे. मग सोलार पॉवर असेल किंवा तुमची पवनचक्की असेल
या सगळ्या गोष्टीवरती काम कशा प्रकारे करायचं हे देखील यामध्ये शिकवलं जातं. त्याचबरोबर फार्म स्ट्रक्चर, आज बऱ्याचदा शेतकरी मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घेतो. आजच बघितलं आपण तर कांद्याला ₹1 किलो भाव मिळाला. तरी असं का झालं? कारण की जर आपल्याकडं निघालेला माल जर स्टोरेज करायची थोडीफार ताकद असेल, शेतकऱ्याकडे तशा प्रकारची सोय असेल, तर तो माल तो त्या ठिकाणी साठवून ठेवू शकतो. परंतु अशा प्रकारचं प्रयोजन नसल्यामुळं आज 50 पैसे, ₹1, ₹2 किलोनं काही ठिकाणी कांदा विकला गेला किंवा काही ठिकाणी कांदा सडून गेला. तर या सगळ्या गोष्टीवरती उपाय करत असेल तर फार्म स्ट्रक्चरच्या माध्यमातून मग पशुपालन कशा प्रकारे करावं, शेळीपालन कशा प्रकारे करावं, कोल्ड स्टोरेज कसं उभा करावं, या सगळ्या गोष्टीचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी फार्म स्ट्रक्चर या डिपार्टमेंटमध्ये होतो. त्यामुळं आपण सर्व विद्यार्थी असाल, पालक असाल, यांना मी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी विनंती करेन की आपण फक्त काही ठरलेले मार्ग आहेत ते न चोकाळता येणाऱ्या काळामध्ये भारतामधलं, जगामधलं जे वातावरण आहे ते बघून त्या ठिकाणी कृषी अभियांत्रिकीचा विचार करावा. मग तुम्ही म्हणाल की पुन्हा मग सर आमचे विद्यार्थी फक्त ऍग्रिकल्चरमध्येच येणार का? तर अजिबात तसं नाही. आज कृषी अभियांत्रिकीच्या माध्यमातून ऍग्रिकल्चर रिसर्च सायंटिस्ट आमचे तयार झालेत, MPSC UPSC करणारे विद्यार्थी तयार झालेत. त्याचबरोबर इस्रो मधल्या संस्थेमध्ये इंटर्नशिप करतायत, रोबोटिक्स मध्ये काम करतायत, रिमोट सेन्सिंग मध्ये काम करतायत. म्हणजे कृषी अभियांत्रिकी हा फक्त शेतकरी करण्याची पदवी नाहीये, तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या, शेतीविषयक समस्या सॉल्व्ह करण्याची ताकद असणारी पदवी आहे. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की एक दिवस आपण येऊन महाविद्यालयाला अवश्य भेट द्या. त्या ठिकाणी नेमकं या अभ्यासक्रम काय आहे आणि यातनं नेमका विद्यार्थी आपला कसा घडू शकतो याविषयी माहिती घ्या. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.